आई हे घे आवळा काहीतरी चटपटीत बनव। आवळा कँडी कशी बनवायची याचा व्हिडिओ याआधी आपण पाहिला आहे। आता आवळ्यापासून वर्षभर टिकणारा हा पदार्थ बनवणार आहे। अगदी चटपटीत गोड आंबट तिखट बनवून तयार होतो, वर्षभर छान टिकतो, लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। आता हे बघा, मी इथे 1 किलो आवळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि जर समजा काही आवळ्यांना अशा पद्धतीचे डाग असतात तर ते चाकूच्या मदतीने थोडेसे कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्रेश असे आवळा आपल्याला इथे वापरायचे, कारण आपण ते वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत। आवळा स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात। आता यातल्या अर्धा किलो आवळा मी त्याच्यापासून कँडी बनवणार आहे आणि अर्धा किलो आवळ्यापासून आजची आपण रेसिपी बनवूयात। आवळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं। शक्यतो आवळा हा असाच खाल्लेला कधीही चांगला, पण वर्षभरासाठी आवळा मिळत नाही, तो फक्त हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजारात मिळतो। त्यामुळे अशा पद्धतीने आवळ्याची कँडी मोरंबा आपण बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो। तसाच एक पदार्थ आवळ्याची चटणी किंवा याला तुम्ही आवळ्याचा मुरंबा सुद्धा म्हणू शकतात। मी इथे सर्व आवळा इथे किसून घेतला आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ। गूळ सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे। अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला इथे 250 ग्रॅम गूळ लागणार आहे, म्हणजे जेवढा आवळा घेतला त्याच्या निम्मी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। हे बघा, 1 पाव इतका मी इथे गूळ मोजून घेतला। आता एका कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि तूप गरम झाले की त्यामध्ये 4 वेलची थोड्याशा ठेचून घेतल्या आणि त्यामध्ये घालायच्या। 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घातले, ते छान तडतडू द्यायचे। इथे तुपाचा जास्त वापर करायचा नाही, फक्त अर्धा ते 1 चमचाच तूप वापरायचं। फक्त जिरं आणि बडीशेप थोडीशी तडतडायला हवी त्यासाठी इथे तूप घातलंय। आणि आता हा सर्व आवळ्याचा किस आपल्याला मीडियम फ्लेमवर एकसारखा हलवत 4 ते 5 मिनिटं छान तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्याचा छान सुगंध यायला लागला म्हणजे आपला हा किस व्यवस्थित परतला गेला आहे बघा, आणि त्याचा रंग सुद्धा इथे हलकासा बदलला आहे, म्हणजे आपला किस व्यवस्थित परतला गेला आहे असं समजायचं। आता आपण बारीक करून घेतलेला सर्व गूळ यामध्ये टाकून घेऊयात आणि 1 चमचा यामध्ये मी साखर घातली। साखर घातल्यामुळे याला चकाकी छान येईल। जर तुम्हाला साखर नसेल घालायची, नाही घातली तरी काहीच हरकत नाही। आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि फुल फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गूळ घातल्यानंतर आता याला पाणी सुटेल। हे बघा, पाणी सुटलंय आणि ते आपल्याला पूर्णपणे आटेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। साधारण 10 मिनिटांनंतर थोडेसे पाणी इथे कमी झाले। आता यामध्ये अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घालते, जे की तिखटाला कमी असते। 1 चमचाभर काळे मीठ, अगदी थोडेसे आपले रेग्युलर मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि पाव चमचा यामध्ये मी काळी मिरी पावडर घातली आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामधले पाणी पूर्णपणे आटेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं हे मी मिक्स करून अशा पद्धतीने आपली ही आवळ्याची चटणी इथे तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही। आता मी इथे गॅस बंद केला आहे आणि कढईमध्ये असंच ठेवणार आहे। गरम कढईमध्ये ते पसरवून ठेवल्यामुळे त्यामध्ये थोडाफार जो ओलावा असेल तो सुद्धा निघून जाईल आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ते वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आहे। बरणी स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घ्यायची किंवा एखाद्या सुती कापडाला कोरडी करून त्यानंतरच यामध्ये हे भरायचं आहे आणि तेव्हाच ते वर्षभर छान टिकतं। जर बरणी थोडीफार सुद्धा ओली असेल किंवा काढताना सुद्धा ओला चमचा वगैरे घालायचा नाही, नाहीतर त्याला बुरशी लागू शकते। हे तुम्ही मुलांना 1 चमचाभर रोज चपातीसोबत रोल करून सुद्धा देऊ शकतात किंवा नुसतंच सुद्धा मुलं आवडीने खातील। मुरल्यानंतर अजून छान आणि चविष्ट लागते हे। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा। आवळा खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, तसेच डोळ्यांसाठी सुद्धा आवळा खूप उपयुक्त आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।